दारू विक्री होत आहे, अवैध दारू विक्री बंद करावी करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांच्या नेतृत्वात येवतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ महिलांचं एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्री विरोधी घोषणांनी लोणार पोलीस स्टेशन परिसरात दण आणून दिलाय। लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे, परंतु 2 वर्षांपासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट माजलेला आहे। या अवैध दारूमुळे या गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत। दारूपायी गावातील अनेक लोकांनी आपले जीव सुद्धा गमावले आहेत। अनेक महिलांनी पुरुषांच्या दारूपायी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे व पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे। तरीही आंदोलन झाल्यावर एक महिला बेशुद्ध पडली आहे, तरी जिल्हा संघटक उभाटाचे माननीय गोपालभाऊ बच्चिरे यांची प्रतिक्रिया घेत आहोत आपण। काय म्हणावं या शासनाला, या प्रशासनाला? अहो, अक्षरशः ग्रामीण भागातल्या महिला आत्महत्या करतायत, पुरुष हे दारूपायी बर्बाद झालेत, सारे संसार बर्बाद झालेत आणि या दारूपायी, अवैध दारूपायी सगळे सर्वांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत। आज ही आमची माय ही आंदोलन करत असताना बेशुद्ध झाली। तिचा नातू या 1 महिन्यापूर्वी या दारूपायी मारल्या गेला। काय बोलावं आणि काय सांगावं? सगळ्या समाज उद्ध्वस्त होऊ लागला या दारूपायी। ही दारू बंद झाली पाहिजे आणि यानंतर कुठेही कधीही या ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या दारू बंद नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।